कराडमधील यशवंत बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी शेखर चरेगावकरला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। शेखर चरेगावकर सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष आहे। तर बँकेत 112 कोटी रुपयांहून अधिक अफरातफर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय। तर 50 जणांविरोधात कराड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा आत्महत्या प्रकरण जाधव कुटुंबावर उपोषणाला बसण्याची आता वेळ आलेली आहे। तर वरिष्ठ अधिकाऱ्याला अद्यापही अटक नाहीये। या घटनेला 1 महिना उलटला तरी आरोपी अद्यापही मोकाट सुटल्याची माहिती समोर येतेय। सर, आता मी एसपी सरांना निवेदनासाठी आले होते की अमरण उपोषण सरांनी मला शब्द दिलाय की मी उद्या म्हणजे त्याला अटक करल आणि मी त्याच्यावर योग्य ती कारवाई करल आणि त्याचे अकाउंट पण सील करल। पण सर, उद्या 1 वाजेपर्यंत त्याला अटक नाही झाली तर की मला न्याय पाहिजे सर। आज 13 दिवस जामीन फेटाळून सुद्धा मला न्याय मिळत नाही। तो मोकाट फिरतोय सर। त्याला मेडिकल रजा भेटलेली आहे। त्या कोणत्या बेसवर त्याला मेडिकल रजा दिली आणि ते म्हणजे जीएसटी विभाग पण त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतलेले नाही। तर एसपी सरांना म्हणजे उद्या 1 वाजेपर्यंत जर त्याला अटक नाही केली तर मी माझ्या फॅमिली सोबत आणि माझ्या छोट्या मुलांसोबत उपोषणाला बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।